नमस्कार मंडळी, मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करते खास आणि मनापासून बनवलेलं क्रिएशन। जुन्या पुठ्ठ्याचा आणि पिस्त्याच्या टलफराचा वापर करून तयार केलेले हे आर्टवर्क। हे एक डेकोरेशन नाही तर ही भावना आहे, आठवण आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया। आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मी पार्सलचा पुठ्ठा घेतलेला आहे आणि तो पुठ्ठा हार्ट शेप मध्ये मी कट करून घेतलेला आहे। आणि स्केच पेपरवरती मी एक कपल चित्र काढून घेतलेलं आहे। ते मी गुगलवरनं सर्च करून घेतलेलं होतं आणि ते ट्रेस केलेलं आहे। मोबाईलवरती ट्रेस करायचं आहे आपल्याला हे, किंवा तुम्ही प्रिंट पण काढून आणू शकता, पण मी हे ट्रेस केलेलं आहे। तुम्ही स्केच करू शकता, प्रिंट काढून वापरू शकता। तर त्याला मी फेविकॉल एका साईडने लावलेला आहे आणि ते चिटकून घेतलेलं आहे। आणि इथं आपल्याला पिस्त्याची टलफरं लागणार आहेत। मी पिस्त्याची टलफरं भरपूर घेतलेली आहेत। आपल्याला बदामाच्या कडेने पिस्त्याची टलफरं आहेत ती चिटकवायची आहेत। मी इथं 2 लाईनमध्ये पिस्त्याची टलफरं चिटकवलेले आहेत आणि कपल चित्र आहे ते मध्यभागी चिटकवलेले आहेत। पिस्त्याची टलफरं चिटकवताना आपल्याला भरपूर फेविकॉल लावायचा आहे। मी इथं फेविकॉल लावायला ब्रश घेतलेला आहे, त्या ब्रशने मी फेविकॉल लावलेला आहे। फेविकॉल जास्त लावल्यामुळं काय होतं, टलफरं निघून पडत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फेविकॉल लावायचं आहे आणि व्यवस्थित पिस्त्याची टलफरं लाईनी लावायची आहे। तुम्ही बघू शकता इतकं छान दिसत आहे। ते लावल्यानंतरच आपल्याला अजून कलर द्यायचा आहे, तरी पण ते खूप छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता दुसऱ्या साईडने पण मी इथे चिटकून घेत आहे एक एक पिस्त्याची टलफरं। आता आपली पिस्त्याची टलफरं सगळी चिटकवून झालेली आहेत। आपल्याला हे सुकवून द्यायचं आहे। चांगलं सुकल्यानंतरच आपल्याला ह्याच्यावरती कलर करायचा आहे। आता मी संध्याकाळ झालेली होती आणि कलर वगैरे सुकलेला होता। इथं मी कडेने पिस्त्यावरती ब्लॅक कलर देत आहे। तुम्ही बघू शकता, फक्त पिस्त्यांवर टलफरांवरतीच ब्लॅक कलर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला दुसरा कलर द्यायचा आहे। मी इथं काय केलेलं आहे, पिस्त्याला ब्लॅक कलर दिलेला आहे आणि त्याच्यात थोडासा लाल मिक्स करून आतमध्ये पुठ्ठ्याला कलर देऊन घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी आतमध्ये थोडासा पुठ्ठ्याला कलर कसा दिलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्ही द्यायचा आहे। आणि इथं आता कपल मी आउटलाईन करून घेत आहे, कारण मला कलर द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी कपलची आउटलाईन करून घेतलेली आहे। आता ही तात्पुरती आउटलाईन करून घेतलेली आहे। कलर दिल्यानंतर परत मला पुन्हा एकदा आउटलाईन करायची आहे। इथं मला कलर देताना त्रास होऊ नये म्हणून मी आउटलाईन करून घेतलेले आहे। आता कापसाचा बोळा घेतलेला आहे। मी चॉकलेटीसर कलर दिलेला होता कडेने, तर इथं मी लाल कलर घेतलेला आहे। लाल कलर आतमध्ये थोडासा व्हाईट कलर आता आतमध्ये आणलेला आहे, म्हणजे आपल्याला मध्यभागी उजेडासारखं स्पॉट करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कलर दिलेला आहे। आता इथं कपल चित्राचा आपल्याला कपल चित्राच्या इथं फुल उजेड ठेवायचा आहे, त्याच्यामुळे थोडासा मी लालमध्ये पांढरा कलर मिक्स करत दिलेला आहे। आता इथं आपण कपल चित्र रंगवून घेत आहे। मी गुगलवरती डाउनलोड करून घेतलेलं होतं, तसंच मी कलर देत आहे। त्याच पद्धतीने आपल्याला कलर द्यायचा आहे। तुमच्या आवडीचा तुम्ही कलर देऊ शकता। मी इथं गुगलवरती डाउनलोड करून घेतलेला होता, त्याचा कलर असाच होता, तर याच पद्धतीने मी कलर देत आहे। इथं ब्राऊन कलर आहे तो केसाला देत आहे। लाईट ब्राऊन कलर होता तो मुलाच्या केसाला, आणि मुलीच्या त्याच्यापेक्षा थोडासा पिवळा मिक्स केलेला आहे आणि तो मी देत आहे। तर एकदम क्यूट कपल आपलं दिसत आहे, बघू शकता तुम्ही। कलर दिल्यानंतरनी एकदम छान उठून दिसत आहे। गुगलवरती मी हे कपल चित्र डाउनलोड करून घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं वेगळं घेतलं तरी चालेल, खूप छान वाटेल। आता इथं मी चेहऱ्याला वगैरे कलर देऊन झाल्यानंतर बुटाला कलर देऊन घेत आहे। दोघांच्याही बुटाला कलर देऊन घेतलेला आहे आणि मुलाच्या हातात आपल्याला फुलं दाखवायची आहे, त्याच्यामुळे मी इथं एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे, त्याने स्टिपल केलेला आहे। आता आपला सगळा पूर्ण कलर देऊन झालेला आहे, त्याच्यामुळे इथं मी आउटलाईन करत आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं, आणि त्याच्यामुळं आपले कपल आहे ते उठून दिसणार आहे। तुम्ही बघू शकता सगळी मी आउटलाईन करून घेतलेले आहे। आउटलाईन करून झाल्यानंतर कडेने जी पिस्ते चिटकवलेले आहेत त्याच्यावरचा कलर आपल्याला सुकलेला आहे, त्याच्यामुळे मी पुसटसा असा मेटॅलिक गोल्डन कलर देऊन घेत आहे। तुम्ही गोल्डन कलर देऊन घ्या, नाहीतर डायरेक्ट आरशाच्या काचा चिटकवल्या तरी चालेल, पण गोल्डन कलर दिल्यानंतर खूप छान दिसत आहे। आणि स्क्वेअर आकाराच्या मी आरशाच्या काचा ह्याच्यावर चिटकवलेल्या आहेत, छोट्या छोट्या। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चिटकवलेल्या आहे। एकाडे एक मी पिस्ता सोडून त्या काचा चिटकवलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूप शोभा येते आपल्या वॉलपीसला। त्या काचा चिटकून झाल्यानंतर मध्ये आपल्याला हार्ट शेपवरती त्या कपलच्या कडेने मरून कलरच्या मी टिकल्या चिटकवलेल्या आहेत। खूप छान वाटतात त्या टिकल्या चिटकवल्यानंतर। ह्याच्यात तुम्हाला वेगळं काही ॲड करायचं असलं तर तुमचं तुम्ही करू शकता। तुम्हाला जशी आयडिया सुचेल तसं तुम्ही करू शकता। इथं मी माझी आयडिया सुचलेली होती, त्या आयडियाप्रमाणे मी केलेलं आहे। मला खूप छान वाटत आहे हे बघा। आता इथं आपला वॉलपीस पूर्णपणे तयार झालेला आहे। तर सकाळच्या उजेडात तर खूप छान दिसतो वॉलपीस हा। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, आणि वॉलपीस कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन, तोपर्यंत हसत राहा, नवीन काहीतरी करत राहा। चला बाय।